हैदराबाद गॅझेटवरून सरकारनं जीआर काढला आणि त्यावरून जरांगेंनी मराठवाड्यातील सर्वच मराठ्यांना कुणबींचं जात प्रमाणपत्र मिळणार असा दावा केला। पण मंत्री बावनकुळे कुणाला जात प्रमाणपत्र मिळणार हे स्पष्ट त्यांनी केलेलं आहे। तर कुणबी नोंद आणि वंशावळीशिवाय जात प्रमाणपत्र मिळणार नाही असं बावनकुळे म्हणालेत। पाहूयात टीव्ही9 मराठीचा या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यातलाही मराठा समाज आरक्षणात जाणारे काही संभ्रम नाही। ज्या काही नोंदी कुठल्या तरी डॉक्युमेंटमध्ये कुणबी म्हणून दाखवल्या आहेत तेवढ्याच नोंदी ओबीसी मध्ये येऊ शकतात आणि ही शासनाचा निर्णय असाच आहे। मराठवाड्यातील सर्वच मराठे ओबीसी आरक्षणात येणार असं जरांगे पाटील दावा करतात। हैदराबाद गॅझेटवरून जो जीआर सरकारनं काढला त्यावरून मराठे ओबीसी झालेत असं जरांगे सांगतात। पण ज्यांची कागदोपत्री कुणबी नोंद आहे त्याच मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळेल असं ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। पुरावा म्हणून वंशावळ नोंद आवश्यक आहेच हेही बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। तर ज्या हैदराबाद गॅझेटचा जरांगे दाखला देत आहेत त्या गॅझेटमध्ये तालुक्यानुसार व्यवसाय आणि जातींसंदर्भातली आकडेवारी आहे। वैयक्तिक जातीचा उल्लेख करणारी नोंद नाही। मराठवाड्यातला सगळा मराठा समाज सुद्धा व्यवस्थित ओबीसी आरक्षणात कुणबीच्या माध्यमातून जाणार आहे। सातारा संस्थांच्या माध्यमातून पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यातलाही मराठा समाज आरक्षणात जाणारे काही संभ्रम नाही, फेंभ्रम नाही, काही नाही। आम्हाला टाईम नाही तिकडे ध्यान द्यायला। आम्ही आमचं गरीब मराठे, आम्ही आमची गरीब लढाई आम्ही आमचं बघतो काय करायचं, कसं मिळवायचं आहे, आत्तापर्यंत कसं मिळू दिलं हे माझ्या समाजालाही माहिती आहे। त्यामुळे त्याच्यावर आम्हाला आता बोलायची गरज नाही, काही गरज नाही। जे आर चांगला आहे सगळं चांगलं आहे आणि त्याच्या पुढचं सांगतो आम्ही दुरुस्त करायचं सांगितलं बस का। जे आर दुरुस्त सुधारित काढायचं सांगितलं। ज्या काही नोंदी कुठल्या तरी डॉक्युमेंटमध्ये कुणबी म्हणून दाखवल्या आहेत तेवढ्याच नोंदी ओबीसी मध्ये येऊ शकतात। ही शासनाची भूमिका आणि ही शासनाचा निर्णय असाच आहे। कुठलेही जर डॉक्युमेंट नसेल तर कुणी त्या ठिकाणी कुठल्या प्रवर्गात प्रवेश करू शकत नाही। त्यामुळे ओबीसीचा कुठला तरी नोंदी आजोबा पंजोबा कुठल्या तरी पंजीमध्ये आलं पाहिजे किंवा एखाद्या महसुली डॉक्युमेंटमध्ये असलं पाहिजे तरच ती नोंद होऊ शकतं। अन्यथा अशा नोंदी होणार नाही हे स्पष्टपणे त्या ठिकाणी यापूर्वीच शासनाने वारंवार स्पष्ट केलं आहे। म्हणजेच मराठा समाजाच्या व्यक्तीला जर कुणबींचं जात प्रमाणपत्र हवं असेल तर त्याची कुणबी नोंद सापडणं आवश्यक आहे। त्यामुळेच हैदराबाद गॅझेटवरून सरकारनं काढलेला जीआर जरांगेंना फसवणारा आहे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। त्यावरून जरांगेंनी किती खोचक टोले मारणार असं म्हणत अधिक बोलणं टाळलं। जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जीआर मार्फत काढला तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे, फसवणारा आहे। राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलंय, गंडवलेलं आहे। जस्टिस शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेलं आहे। जरांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेलं आहे, गंडवलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे। पण ते अभ्यास होतं पहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी दोन वंशजाच्या विरोधात बोलत नाहीये। सगळ्याला सगळ्या गोष्टी कळतात किती वेळेस खोचक टोले हाणावेत आणि किती वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत। तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचं घराणं असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं असो आम्ही त्यांच्यावर ते बोलत नाही। मी वैयक्तिक कायदेतज्ञ आहेत ते बोलले ते योग्यच आहे कारण ते कायदेतज्ञ आहे, कायद्यात अभ्यासक आहे, त्याच्यामुळे त्यांच्या मताशी मी सहमत आहे। ज्या मराठ्यांची कुणबी नोंद असेल त्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र मिळण्यापासून कायदेशीररित्या कुणीही रोखू शकत नाही। या नोंदी शोधण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या समितीची स्थापना झाली आणि आणखी मुदतवाढ सुद्धा देण्यात आली आहे। मुंबईतल्या आंदोलनात जरांगेंची भेट घेण्यासाठी हेच संदीप शिंदे आझाद मैदानात सुद्धा आले होते। निजामकालीन दस्तऐवज आणि जुन्या इतर महसुली कागदपत्रांची छाननी करून शिंदे समितीनं 58 लाख नोंदी शोधल्यात। त्यावरून मराठा अभ्यासक विनोद पाटलांनी ट्विट करून आकडेवारी सुद्धा जाहीर केली, ज्यात सर्व 58 लाख नोंदी एकट्या मराठवाड्यातल्या नाहीयेत। मराठवाड्यात 48,000 नोंदी आहेत। त्यातील अमरावती विभागात 25,74,369 नोंदी सापडल्यात तर नागपूर विभागात 9,04,976 नोंदी आहेत।
तिकडे कोकण विभागात 8,25,247 नोंदी आहेत, तर पुणे विभागातून 7,02,513 कुणबी नोंदी सापडल्या. शिवाय नाशिक विभागात 8,27,465 नोंदी सापडल्या, तर लातूर विभागात 984 नोंदी आहेत. यासह छत्रपती संभाजीनगर विभागात 47,795 मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात. या नोंदींवरून 2,39,000 अर्ज आले. माझी नाराजी कोणा मंत्र्यांवर नाही आहे. माझी नाराजी तो जो GR काढला त्याच्यामध्ये वाक्य आणि शब्द जे आहेत त्याच्यावर माझी नाराजी आहे. मराठा व्यक्तीस जर कुणबी सर्टिफिकेट हवे असेल तर खालील प्रोसिजर आहे ती, हे खालील प्रमाणे जायचं. अरे मराठा समाजाला तुम्हाला कसं काय म्हणता येईल? तुम्ही असं म्हटलं असतं की कुणबी किंवा नोंद आहे परंतु त्याच्याकडे सर्टिफिकेट नाही, तर ते असं करा. तुम्ही मराठा समाजच करा असं कसं म्हणता येईल? त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे या लेवल्याचा, पण त्याला पक्क माहिती आहे काय हे. बाकीचे बांगडबिल्ले हिंडतेत कुंकडे बी त्याला माहिती आहे पक्क मराठे हे आरक्षण घेणारच आहे. मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रिपद देऊ अशी मी गुप्त माहिती तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती. ती मी मीडियासमोर त्याच वेळेस सांगितली होती. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या हे भुजबळही म्हणतात. पण मराठा उल्लेख करून जात प्रमाणपत्र संदर्भात GR मध्ये जो उल्लेख आहे त्यावरून भुजबळांचा आक्षेप आहे आणि त्यावरून ते हायकोर्टातही जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगरहून गजानन उमाटेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.